नमस्कार मंडळी, स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते। तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत रोजच्या देवपूजेमध्ये देवांना फुलं कसे अर्पण करावे, देवांना फुलं का वाहिली जातात, या फुलाचा महिमा काय व देवांसाठी जे आपण फुलं तोडतो ते आंघोळीच्या आधी तोडावे की आंघोळ झाल्यानंतर तोडावे व या फुलांचा महिमा काय आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। हिंदू धर्मामध्ये देवांना पुष्प अर्पण करण्याचा एक वेगळाच महिमा आहे। आपल्या शास्त्रामध्ये हे सांगितले आहे की देवांना योग्य पद्धतीने पुष्प अर्पण करावे। सुगंधी पुष्प देवांना प्रसन्न करतात, देवांना आनंद देणारे असतात। जर योग्य पद्धतीने देवांना पुष्प अर्पण केलात तर देव आपल्यावर सुद्धा प्रसन्न होतील व आपलं घर आनंदाने भरून जाईल। रोज आपण केलेली देवपूजा बघा, ज्या दिवशी आपण देवांना पुष्प अर्पण केलेले नाही त्या दिवशी देवारा कसा निर्जीव वाटू लागतो। तेच ज्या दिवशी आपण देवांना फुलं वाहिलेली आहे, सुगंधी फुलं वाहिलेली आहे, तर तो देवाला किती प्रसन्न व सुशोभित दिसू लागतो। पण देवांना फुलं का वाहिली जातात व काय आहे या फुलाचा महिमा याची सविस्तर माहिती जाणून घेण्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा, म्हणजे मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पडेल। तर मंडळी, भगवान कृष्णाने गीतेमध्ये सांगितलेले आहे, जो कोणी भक्तिभावाने देवांना फुलं अर्पण करतो ते सहजतेने देवापर्यंत पोहोचतात, ते सहज देव स्वीकार सुद्धा करतो। देवपूजेमध्ये फुलांची खूप मोठी महिमा आहे की ते शब्दात वर्णन करणे अगदी अशक्यच। फुलामध्ये देवांचा वास असतो। देवांना सोनं, चांदी, हिरे, माणिक मोती अर्पण केलं तरी सुद्धा देव प्रसन्न होत नाही, फक्त एक पुष्प अर्पण केल्याने देव प्रसन्न होतात। म्हणजे देवांना जी मौल्यवान वस्तू अर्पण केल्यावर जेवढं पुण्य मिळत नाही तेवढं एक पुष्प अर्पण केल्याने पुण्य मिळत असतं। तर मंडळी, देवांच्या बाबतीतली प्रत्येक सेवा देव स्वीकार करतो, पण योग्य पद्धतीने ती सेवा होत असेल तर देव लवकर प्रसन्न होतात। देवांना फुलं असे अर्पण करा की देवाला ते स्वीकार करावंच लागेल। फुले जसे झाडाला लागतात तशाच अवस्थेत फुले देवांना अर्पण केली पाहिजे। झाडाला फुलं अशा प्रकारे लागत असतात तर देवांना सुद्धा फुलं अशाच प्रकारे वाहिली पाहिजे। फुलं अर्पण केल्याचे श्रेष्ठ फळ आपणास केव्हा मिळते, जर झाडाला जशा प्रकारे फुलं लागतात तशा प्रकारे जर तुम्ही तसंच फूल देवाला अर्पण केलात तर त्याचे योग्य फळ आपणास मिळत असतं। काही लोक फुलांच्या पाकळ्या वेगळ्या करून देवांना चढवतात, पण हे योग्य नाही। देवांना फुलं वाहायची असतील तर ते अखंड वाहिली पाहिजे, नाहीतर न वाहिलेलेच बरे। तर मंडळी, देवांना फुलं उगी वाहायचे म्हणून अर्पण करायचे नसते, त्यामागील भाव सुद्धा जाणून घेणे खूप गरजेचे असते। फुलांचे एक नाव सुमन सुद्धा आहे। सुमन या शब्दाचा अर्थ सुंदर मन असा होतो। आपले मन खूप चंचल आहे, क्षणात इथे तर क्षणात दुसरीकडेच असते। आपले मन काढून आपण देवांना अर्पण करू शकत नाही, म्हणून देवांना फुलं वाहिली जातात। म्हणून फुलं वाहिल्यामुळे आपलं मन अर्पण केल्याचे पुण्य मिळते, म्हणून देवांना रोज फुलं अर्पण केले पाहिजे। देवांना फुलं उलटे व वेडेवाकडे वाहू नका, देवांना हे अप्रसन्न करतात। आपण तर देवांना प्रसन्न करण्यासाठी फुलं वाहत आहोत, म्हणून मंडळी, देवांना फुलं अखंड, सुगंधी व योग्य पद्धतीनेच वाहिले पाहिजे। जसं झाडाला फूल लागतं तशाच प्रकारे देवाला फुलं अर्पण केलं पाहिजे। जर तुमच्याकडे देवपूजेसाठी फुलं नसतील तर हरकत नाही, तुम्ही प्रत्येक देवाला एक एक तांदूळ अर्पण करा, पण फुलाच्या पाकळ्या वेगळ्या करून चुकूनही देवांना अर्पण करू नका। हे अशुभ मानले जाते, हे आपल्यासाठी योग्य नाही। देवांसाठी जे आपण फुलं तोडतो ते आंघोळ करून तोडावे की आंघोळीच्या आधीच तोडावे। तर मंडळी, देवांसाठी जे आपण फुलं तोडतो ते आंघोळ केल्यानंतरच तोडले पाहिजे, कारण देवांचे पावित्र्य राखणे हे आपले कर्तव्य आहे। कारण देवपूजा पावित्र्य राखून केली तर हे आपल्यासाठी शुभ मानले जाते, घरात कुठला दोष राहत नाही। तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत देवपूजेमध्ये फुलांचा वापर कसा करायचा,
देवांना फुलं कशा प्रकारे अर्पण करायची, देवांना कसे फुलं चुकूनही अर्पण करू नका याची सविस्तर माहिती पाहिलेली आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळे मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.